नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक. डॉक्टर कुठले आपल्या सोबत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, प्रात्यक्षिकचा व्हिडिओ आहे. भाग क्रमांक 1 निमॅटोडच्या भाग क्रमांक 1 मध्ये आम्ही पूर्ण मुळ्या खोदून तुम्हाला दाखवलं होतं निमॅटोड कसा असतो आणि ते झाड कसं ओळखायचं हे डॉक्टर साहेबांनी आणि मॅडमने आपल्याला सांगितलं होतं. बरोबर. दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की एकरी किती खर्च येतो, कोणतं औषध वापरायला पाहिजे, हे दुसऱ्या भागात सांगितलं. आता हा तिसरा भाग शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की त्यांनी सांगितलेले जे पण प्रोडक्ट आहेत ते कोणते प्रोडक्ट आहे, त्याचे कसे वापरायचे हे एकदा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतंच. पण आता ते प्रत्यक्ष आणून आपण ड्रिपने त्याला देणार आहे. पण ते ड्रिपने देण्याच्या पहिले साधारणतः ह्या 6 ते 10 झाडं जे आहेत त्या झाडांना आम्ही ड्रेंचिंग करणार आहोत. आणि ड्रेंचिंग केल्यानंतर याचा रिझल्ट आपल्याला बघायचं की नक्कीच. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, त्यांनी बरेचसे प्लॉट क्लिअर पण केले, आपण पण बरेचसे निमॅटोडचे औषधं वापरलेले आहेत. पण त्यांच्या सांगण्यानुसार परत एकदा मी प्रयोग हा सगळ्या शेतकऱ्यांसाठी केला, स्वतः विकत आणले. आता आपण त्याचा प्रयोग करणार आहे. आज प्रयोग केल्यानंतर साधारणतः डॉक्टर साहेब किती दिवसानंतर? 30 दिवसानंतर. 30 दिवसाच्या अंतरात आपल्याला त्याचा पूर्ण रिझल्ट आपल्याला चेक करणार आहे. त्या मुळ्या बघणार आहोत काय फरक पडतोय. आणि जेव्हा तो फरक पडला की साधारणतः त्या दिवशी त्यांनी सांगितलं 1600, 1700 ते 1800 रुपयापर्यंत ते पूर्ण किट येतं. त्याच्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होता. आणि ते एकदा आपल्याला हा रिझल्ट मिळाला तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला नक्की त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगेल की 100% हे विकत घ्या. कारण की जिथं चमत्कार तिथंच नमस्कार. याच्यासाठी मी सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि माझ्यासोबत डॉक्टरही त्यांचं तेच याच्याने काम करतात. आज सकाळीच आम्ही त्याच्यासाठी आलो होतो. आता वडील पण आहे आमच्यासोबत. आता बघा, डॉक्टर साहेब आपल्याला पूर्ण दाखवतील. हे सध्या आम्ही याला ड्रेंचिंग करतोय, तर हे कोणते औषधे कसं टाकायचं, त्याचं काय काम आहे आणि ड्रेंचिंग कसं करणार हे पूर्ण प्रात्यक्षिक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोबाईल मी पकडतो म्हणजे ना. हा बोला आता डॉक्टर साहेब, तुम्ही बोलायला सुरुवात करा. आता हे बघा, हे 20 लिटर आम्ही पाणी आता आणलेलं आहे. बरोबर. ड्रिपने तर आपण देणार आहे, पण आता हे सॅम्पल आपल्याला जे द्यायचंय, आता हे कोणतं आहे हे तुम्ही सांगा पहिले. डॉक्टर रूटमॅक्स म्हणून आहे. पण पीएच कंट्रोलर टाकलं का पहिले आपण? हा आता बघा, एक सांगा. आता पहिले ना पीएच कंट्रोलर आहे. डॉक्टर साहेब मला फक्त तुम्ही एक सांगा. हा सर. हा हे जे आहे हे ॲक्वा ना? ॲक्वा मॅजिका. ॲक्वा मॅजिका, बरोबर. हो. तर हे तुमचं पाण्याचा पीएच, टीडीएस, ईसी आणि हे पण करताय, म्हणजे इलेक्ट्रिक बेस असल्यामुळे पोषकचं पण काम करताय. बरोबर. आता याच्याने 200 लिटर पाण्याला 100 ml चं प्रमाण आहे. बरोबर. हे किती रुपयापर्यंत जातं? हे 100 रुपयाला 100 ml. ओके चला, म्हणजे याची किंमत समजली. टाका म्हणजे ते लगेच. 10 लिटर असेल ना? हा 10 लिटर आहे. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्ही याच्यासाठी बघा. हे प्रात्यक्षिक मी जेव्हा करून दाखवतो माझ्या याच्यावरती, मला जे रिझल्ट जर आले आणि व्यवस्थित जर झालं तर लक्षात राहू द्या, सगळ्यांपर्यंत आपण हे पोचणार आहोत. बरोबर. बरेचसे कंपनीवाले येत असतात, माझा त्याच्यात कधीही काही फायदा तोटा नाही आहे. पण माझ्यामुळे जर शेतकऱ्यांपर्यंत सोपा आणि साधा उपाय जर पोचला आणि तो पण एखादे समजा येऊन जर मला सांगत असेल की याचा रिझल्ट असा आहे, ते आपण प्रत्यक्ष त्याचं प्रायोगिक तत्वावरती सगळं केल्यानंतर त्याचा रिझल्ट बघू आणि आपण हे करूया. मिक्स करण्यासाठी ना त्याच्यात पण टाकायचं थोडंसं. आता हे टाकलं एक पहिले ॲक्वा ना? हो, ॲक्वा मॅजिका. ॲक्वा मॅजिका म्हणजे प्रति लिटर ते 1 ml आपल्याला टाकायचं असतं. अर्धा ml टाकलं तरी चालतं. आणि जबरदस्त ते पाण्याचा पीएच वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर करतं. आणि मग तुम्ही कोणतेही जे औषधं वापरता ते चांगल्या पद्धतीने ते झाडांपर्यंत पोहोचतात. हां हे झालं. आता आता दुसरं कोणतं आहे आपला महत्त्वाचा जो प्रोडक्ट आहे हा आहे निमॅटोशिल्ड. बरोबर. साधारणतः आता हे आपण याच्यात टाकणार. आता आपले पाणी जे आहे एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे, म्हणजे क्लिअर झालंय पाणी, आपण असं म्हणू शकतो. शुद्ध झालं आता पाणी. बरोबर. हा म्हणजे हे समजा 10 आपण प्रति लिटर किती ml घेतो? 200 लिटरला 1 लिटर करतो. हा 1 लिटर म्हणजे 1000 ना, म्हणजे 5 ml एका लिटर साठी 5 ml म्हणजे 10 आहे तर 50. हा 50 मिलीचं झाकण आहे. 50 मिलीचं झाकण आहे. बरोबर. 50 पेक्षा थोडंसं आपण जास्त ठेवू. हा 50 ml भरपूर झाला. याला 50 आणि त्याला 50 म्हणजे 10 लिटरचे 2 आहेत. हा टाका. हे निमॅटोशिल्ड सगळ्यात महत्वाचं निमॅटोडवरती काम करणारं जे आहे हे. आता पुढचं जे आहे दुसरं पुढचं जे सांगा. किटाझेन. हा किटाझेन आहे.
किटाझेन मिलीबग साठी चांगलं काम करतं ना हे? नाही, बुरशीनाशक आहे हे चांगलं. करपासाठी. बरोबर. करपा आणि डावणी भुरी करपासाठी हे पण आपण खाली देतो. याचं प्रमाण याचं 500 ml आहे, म्हणजे आपण हे 25 मिली घेऊ. हा 25 ml घेऊन टाका हे. बरोबर. आता हे सगळं जे द्रावण आता जे आम्ही तयार करतोय बघा, आता तुमच्यासाठी हे मुळं पण ओपन केले आहेत. डॉक्टर साहेब जोपर्यंत टाकताय तोपर्यंत जस्ट तुम्हाला दाखवून देतो. आम्ही परत एकदा ते मुळं ओपन केले होते बघा. हे झाडं जे आहेत ना त्याचे मुळं ओपन करून हे बघा, हे जे आहे ना निमॅटोड जो दिसतो, या गाठी वगैरे ज्या दिसताय सगळ्यांना, आता पाण्याने धुवून ओपन करून आपल्याला इथे ते टाकायचंय. बरोबर. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली समजणार आहे. आता हे बघा डॉक्टर साहेबांचे काम चालू आहे. किटाझिन झालं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक आपला राहिला तो म्हणजे डॉक्टर रूट मॅक्स. डॉक्टर रूट मॅक्सचं काम काय आहे? नवीन मुळा ऍक्टिव्ह साठी, नवीन रूट ऍक्टिव्ह म्हणजे नवीन मुळा निघता डायरेक्ट. हा, नवीन मुळं जे आहेत ना, आता कारण की ही मुळं बऱ्यापैकी खराब झाली, निमॅटोडच्या गाठी क्लिअर होतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि नंतर नवीन रूट पण झोन तयार व्हायला पाहिजे जेणेकरून अन्नद्रव्य. डॉक्टर रूट मॅक्स हे किती घेतलं आपण? हे 50 ml. 50 ml म्हणजे 200 लिटरच्या टिपासाठी 1 लिटर असतं हे. निमॅशिल्ड आणि हे रूट मॅक्स हे 1 लिटर आहेत. त्याच्यात टाकलं, याच्यात टाकलं. आता हे पूर्ण द्रावण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे बघा. म्हणजे आता हा प्रत्यक्ष प्रयोग आपण करतोय. याला जो प्रॉब्लेम झालेला आहे निमॅटोडचा, माझा स्वतःचा प्लॉट आहे, या साधारणतः 5-6 झाडांना आपण त्याचं ड्रेंचिंग करणार आहोत. ओके, सगळं तयार झालं आता हा बघा या सगळा. आणि हा पूर्ण जो खर्च आहे, एकरी खर्च साधारणतः ह्या सगळ्या औषधांचा साधारणतः 1600 रुपयापर्यंत आहे. पण याचा पूर्ण रिझल्ट आपण घेणार आहोत. बरोबर. किटाझेन म्हणजे दुसरं याचं येतं ना, मग ते सगळं मिळून कसं 2100-2200 पर्यंत जातं. ठीक आहे ना, काही हरकत नाही. आपले जमीन आता डॉक्टर साहेब विजू एकदा हे मुळाच्या गाठी, हा या इकडे या, तुम्ही एकदा दाखवा. त्या मुळाच्या गाठी आपण ज्या पावड्याने ज्या ओपन केल्या होत्या ना, पावड्याच्या साह्याने ओपन केलेल्या होत्या. बरोबर. त्या बाजूने तू ती साईड, त्या साईड पावड्याच्या साह्याने जे ओपन केलेल्या होत्या ना डॉक्टर साहेब, या गाठी ज्या आता मी तशा त्यांना दाखवल्याच बघा. यात जो आहे ना सुरू, या बघा, ही इथपर्यंत रूट चांगलं आहे बरं का. आणि इथे बघा ही ह्या बघा, ह्या गाठी इथं पूर्ण गाठी, आणि इथं बघा याचं सुरुवातीलाच याला गाठी बघा, दिसतंय का या गाठी. म्हणजे एवढं जबरदस्त प्रादुर्भाव त्याच्यावरती झालेला आहे. मी बाकी काही प्रोडक्ट वापरले होते पण त्याचा काही तसा इफेक्ट मिळाला नाही. बरोबर. आता बघूया. चला आता डॉक्टर साहेब प्रत्यक्षात हे आता वापरतोय आपण, आणि ते वापरण्याचा नंतर तो रिझल्टचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे परत एकदा मुळं खोदून. ओके चालेल डॉक्टर साहेब. आता हे झाकून टाकायचे ना? ठीक आहे. हे झाकून आता हा हे झाकून टाका ना विजू भाऊ. आता मदत कर डॉक्टर साहेबांना. हे बघा, हे स्वतः आम्ही ऑन फील्ड काम करतोय. हे सगळे रिझल्ट्स आले. डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे बरोबर की हे प्रोडक्ट वापरले तर नक्कीच त्यांनी खूप चांगले प्लॉट डेव्हलप केलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आम्ही त्या डॉक्टर साहेबांनी जिथं काम केलेलं आहे तिथं मी स्वतः प्रत्यक्ष जाणार आहे. स्वतः शेतकऱ्याचा अनुभव ऐकून घेणार आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत शेतकऱ्यांकडे ऐकून घेऊन हा. आणि जे माझं काम चालू आहे, माझ्या कामाला डॉक्टरांची साथ इथं असणार आहे. वडील तर आमच्या सोबत असतातच. आता बघा, आता हे जे आहे ना, हा त्याच्या बुडाच्या जवळ का बुडात टाकायची गरज आहे ना? बुडाच्या जवळ नाही, म्हणजे रूट झोन सगळीकडे आहे. सगळीकडे. इथून बरोबर. हा आता आपण जरा 1 लिटर वापरू जरा त्याला. 1 लिटर वापरणार आहे. ते अर्धा लिटर पेक्षा कमी आहे थोडस, म्हणजे 2-3 वापरावं लागतं आपल्याला. तसं बोला नाही. हो. म्हणजे आपण ह्या झाडाला आहे ना, आपण ड्रेंचिंग करून करणार आहे. तसं तुम्ही ड्रीपने दिलं तरी चालेल. आणि दुसरं, जर तुम्हाला खरंच त्याचा चांगला अजून इफेक्ट पाहिजे असेल तर तो ड्रेंचिंग केलं तर कधीही बेस्ट हे असणार आहे. हा बरोबर. हे स्पॉट ड्रेंचिंग झालं. पहिल्या झाडाला झालं बरोबर. दुसऱ्या झाडाला तर बरं एकदा मी करून बघतो. दुसऱ्या झाडाचं ते बघा, हे इथं घेतल्यानंतर आहे ना, म्हणजे पूर्ण रूट झोन. पण आता काही जर रूट जर थोडेसे लांब जर असतील तर मग पण इथून बुडापासूनच जाते ते, लांब मधून बरोबर करणार ना सर? बरोबर करणार. याच्या जवळ असं टाकायची गरज नाही ना? थोडं टाकलं तर नो प्रॉब्लेम. हाताच आहे आपला, जिथं जाणार आहे तिथं जाणार आहे बरोबर. हे झाले 2 झाडं आपले.
नंतरचे हे 3 म्हणजे हे सगळे इकडे पुढे हे बघा. आता सगळे झाडांनी अशा प्रकारे आम्ही सगळ्या झाडांना पूर्ण टाकणार आहोत. याचा रिझल्ट आपण बघणार आहोत. जो पुढचा भाग नवीन जो येणार आहे, भाग क्रमांक 4, निमॅटोडवरती जो प्रात्यक्षिक उपाय आपण तुम्हाला करून दाखवला, तर ते दाखवल्यानंतरचा रिझल्ट परत एकदा ते मुळं खणून कशा प्रकारे मुळांच्या त्या गाठी गेल्या आहे, कशी मुळं हे झालेत, तर ते आपण करून बघू. आणि त्यावेळेस नक्कीच शेतकऱ्यांना मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की हे औषध तुम्ही वापरा. तसं मी कोणालाही सांगत नाही की लगेच वापरा, कारण की बरेचसे निमॅटोडवरती शेतकऱ्यांना फसवणारे असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी करणारे जे आहेत खूप, कारण की शेतकरी संकटात सापडलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोक पैसा त्याचा कमवत असतात संकटात सापडल्यानंतर. आपण या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट व्यवस्थित येत असेल तर आपण हे सगळं आपण रिकमेंड करणार आहोत. डॉक्टर साहेब धन्यवाद, तुम्ही अतिशय चांगलं प्रात्यक्षिक करून दाखवलं. सकाळी सकाळी खूप लवकर आले. माझंही कॉलेजचा टायमिंग होता, आम्ही दोघांनी वेळ काढून हे आता प्रत्यक्षित हे केलंय आणि आपल्याला हा भाग कव्हर करायचा त्यांनी सांगितलंय. म्हणजे जेवढे आता जे असे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपल्याला प्रॉब्लेम कव्हर करायचे आहेत. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो भाग क्रमांक, याचा रिझल्ट जो असेल भाग क्रमांक 4 जो असेल तो रिझल्टवरती आपण घेऊन येणार आहोत. आणि प्लस ज्या ज्या अजून काही शेतकऱ्यांना आता मी व्हिजिट देणार आहे तिथलाही काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. नक्कीच डॉक्टर साहेब पुढचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे. हा पुढचा व्हिडिओ आता एक प्लॉटला जाणार आहे आम्ही बघण्यासाठी. त्यांच्याकडे पूर्ण आपलं मार्गदर्शन चालू आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत ना, म्हणजे त्यांचे 35 बोध संपले. बरोबर. 1000 फोमचा एक पीसचा एक बोध येतोय. बरोबर. असे 35 बोध प्रत्यक्ष आता आपण तिथं जाणार आहे. मी स्वतः जाईल आणि मग सगळं एकदा बघितलं की आपण चांगलं काम करूया. धन्यवाद तुमचे. धन्यवाद साहेब. तुम्ही माणिक भांबरे तुमचे धन्यवाद. आता अण्णा तर सोबतच असतं आमचे, अण्णांचा काही विषय नाही. धन्यवाद. आणि विजू तुमचे धन्यवाद.